हॅलो फ्रेंड्स, या केकची ऑर्डर बघा मला सोसायटीमधूनच आली होती आणि शक्यतो मला जेवढे केकचे ऑर्डर येतात ते सोसायटीमधूनच येतात. आमची सोसायटी भरपूर अशी मोठी आहे आणि या कस्टमरची ना ॲनिव्हर्सरी होती, पण त्यांना ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट नव्हती करायची. त्यांनी काय सांगितले, की आमची ॲनिव्हर्सरी आहे, पण आम्हाला काही ॲनिव्हर्सरीसाठी स्पेशल वगैरे केक नाही पाहिजे. फक्त आम्हाला अर्धा किलो चॉकलेट केक तयार करून द्या. ते पण आम्हाला आमच्या मुलांना केक खायचा आहे म्हणूनच आम्ही बनवायचं सांगितलेलं आहे. तर मी ठीक आहे म्हणाले, कारण की कस्टमर जसे सांगतील तसे बनवून देणे आपल्याला भाग आहे. तर मी हा अर्धा किलोचा चॉकलेट केक तयार करून घेतला आणि साईडने स्क्रॅपर फिरून घेतले. तर नंतर मी ते न्यूट्रल जेल गनाश जे आहे ना ते तयार करून घेतले आणि ते व्यवस्थित असे गाळणीने गाळून घ्यायचे. कारण की काय होते, चॉकलेटच्या न्यूट्रल जेलच्या गुठळ्या राहिल्या ना तर जे गनाश आहे ते केकवरती टाकून स्प्रेड करताना त्याच्या गुठळ्या दिसतात वरती, केक व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे शक्यतो तुम्ही जे गनाश आहे ना ते गाळूनच त्याचा नंतर वापर करीत जा. तर तुम्ही बघत असाल किती छान अशी शाईन एकदम चकाकी आलेली आहे गनाशला. तर मी आता गनाश केकच्या वरती टाकून घेतले आणि जे साईडने गनाश आपले एक्स्ट्राचे आलेले आहे ते कार्डच्या मदतीने व्यवस्थित काढून साफ करून घ्यायचे. तर नंतर मी काय केले, ज्या वाटीमध्ये गनाश शिल्लक राहिले होते ना त्या वाटीमध्ये क्रीम टाकून घेतली आणि डच क्रीम तयार करून घेतली. तर मी नंतर पायपिंग बॅगमध्ये थोडीशी क्रीम घेतली आणि ती हाताने चोळून पातळ करून छोटेसे बोळ पाडले, आपण नाव टाकतो तसे. आणि नंतर फक्त साईडने एक केकच्या बाजूने असे लाइनिंग मारून घ्यायचे आहेत आणि जी डच क्रीम तयार करून घेतली होती ना त्याच क्रीमने मी साईडने केकला बॉर्डर पण करून घेतली. खूपच सिंपलमध्ये केक होता, एकदम बेकरी स्टाईल आणि खूपच सुंदर असा. आणि नंतर काय केले, मी जे लाईन मारल्या होत्या ना क्रीमच्या त्याच्यावरती गोल्डन कलरचे छोटे स्प्रिंकल्स टाकून घेतले आणि हे माझ्याकडे काही चॉकलेटचे बॉल्स आहेत. तर ते मी 4 चॉकलेटचे बॉल या पद्धतीने ठेवून घेतले आणि एकदम सिंपलमध्ये त्यांना केक करून दिला. त्यांना खूपच केक आवडला टेस्टला पण आणि दिसायला पण एकच नंबर असा केक त्यांनी रिप्लाय दिला होता. आणि या पद्धतीने तुम्ही बघू शकतात, की खूपच सुंदर असा अर्धा किलोचा आपला केक तयार झालेला आहे. आणि तुम्हाला कसा वाटला?